आज उद्योगाय नमःमध्ये आपण कॉम्पिटिटर ॲनालिसिस करणार आहे. कारण की कॉम्पिटिटर ॲनालिसिस हा शब्द थोडा कॉम्प्लिकेटेड वाटेल, कारण की इंग्रजीमध्ये आपण त्याला बोललेलो आहोत. पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे आपण आपला बिझनेस स्केल करू शकत नाही. उदाहरणार्थ तुमचं एखादं रिटेल शॉप असेल, समजा किराणा शॉप आहे एखाद्या एरियामध्ये, एखाद्या रिजनमध्ये आहे आणि तुम्ही एक एक सर्टन एरियाज कव्हर करू शकता, समजा एक कॉलनी कव्हर करू शकता. पण समजा आपण योग्य कॉम्पिटिटर ॲनालिसिस केलं तर आपण त्याच एरियामध्ये जास्त बेटर प्राइसिंगमध्ये, जास्त बेटर सर्व्हिसमध्ये आणि कस्टमर्सला चांगलं सर्व करून चांगला बिझनेस घडू शकतो. ह्यामध्ये आपण कोणतंही कॉम्पिटिशन क्रिएट करायचं नाही आहे किंवा कुठल्याही दुसऱ्या बिझनेसला पाडवायचं नाही आहे. आपण आपला बिझनेस, आपली सर्व्हिस आणि आपले कस्टमर्स कसे जोडून ठेवू याबद्दल एका कच्च्या वेळेने समजून घेऊ. ChatGPTचा वापर आपण कायम करत राहणार आहे. फ्री टूल आहे आणि खूप डेटा अवेलेबल आहे ChatGPTकडे. आणि मोकळ्या वेळेत तुम्ही जर रिटेलर असाल तर मोकळ्या वेळेत ह्या गोष्टी हमखास आपण करू शकतो. तर आपण काही म्हणजे एक रॉ टेक्निक्स पण आपण बघणार आहोत, की कसं आपण कॉम्पिटिटर ॲनालिसिस करायचं. आपला जो एक कॉम्पिटिटर आहे, जो आपल्यापेक्षाही मोठा आणि चांगलं काम करतो, त्याच्याकडून चांगल्या गोष्टी कशा शिकाव्यात, डिजिटली आपण कशा शिकाव्यात हे बघणार आहोत. तर आज ना मी एक उदाहरणच घेतो, की माझाच एक मित्र आहे, त्याचा एक बिझनेस आहे इलेक्ट्रिक व्हेइकल्स सेल करण्याचा. त्याचा बिझनेस खूप चांगला चालला आहे आणि आता समजा इलेक्ट्रिक व्हेइकल्स तो एका एरियात सर्व्ह करतो आहे आणि इलेक्ट्रिक व्हेइकल्सचं डिमांड आता ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती असेल वाढत वाढत चाललं आहे. मग आपण पहिला लिहूया EV बाईक सेलर म्हणून मी लिहून घेतो असंच, कारण की मग आपल्याला पुढे रेफर करायला हे सोपं जाईल. आता पहिली गोष्ट ही आहे की कोणीही सर्च करताना काय करेल, EV बाईक सेलर असं सर्च करताना काय करेल, मी ChatGPTला विचारतो, आय वॉन्ट टू नो फ्यू कीवर्ड्स एनीवन in India would search to see electric bike dealers nearby. Restrict to top 5 search phrases. असं म्हणून आपण सर्च टर्म्स घेऊया, कारण की आपण जास्त वेळ काढायचा नाही. आपल्याला ट्रायल अँड एररने लवकर गोष्टी आत आणायच्या. जास्त विचारामध्ये आता आपण माहिती आपल्याकडे अवेलेबल आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त टाईम एक्झिक्युशनमध्ये घालवतो. आता इलेक्ट्रिक बाईक शोरूम नियर मी एवढं कदाचित लोक टाईप करणार नाहीत, पण EV बाईक डीलर नियर मी हे करू शकतात लोक. तर मी हा कीवर्ड घेतो आणि पहिलं ना गुगल ट्रेंड्सवर पण चेक करून घेऊया की ह्या गोष्टींना कसं सर्च व्हॉल्यूम आहे. म्हणजे खरंच जे आपल्याला हे दिलेलं आहे किंवा EV हे खूप काय म्हणतात जेनेरिक असे दिलेले आहेत आणि खूप टेक्निकल असे दिलेले आहेत. पण आपण जनरली EV बाईक नियर मी असं वगैरे सर्च करू. EV बाईक प्राईस ह्या गोष्टी बऱ्याच सर्च होतात. पण आपण बघूया आता इथे काय होतं ते आणि त्याचा ट्रेंड बघूया. आता मी हा सर्च केला आणि मी 5 वर्षाचा लावतो आणि इंडियातच ठेवतो, कारण की आपण इंडियासाठी हा चॅनल बिल्ड करतो आहोत. तर क्वेरीज तेवढ्या नाहीत, खूप लाँग टर्म आहे. आता EV बाईक डीलर फक्त हा शब्द मी बघूया. आता बघा EV बाईक डीलर हा ही सर्च टर्म चांगली आहे. आता इथे रायझिंग क्वेरीज आपल्याला तरीही दिसत नाही आहेत. मी एक काम करतो, जास्त कालावधी लावतो, म्हणजे आपल्याला टर्म्स तरीही मिळत नाहीत. आता अजून काय सर्च कीवर्ड्स असू शकतात. EV बाईक प्राईस आहे बघा. EV बाईक प्राईस बघायला खूप लोक आहेत आणि रायझिंग क्वेरी ते दाखवत नाहीत का, आम्हाला माहीत नाही. आणि इथे पण आपण सर्च टर्म्स घेऊ शकतो, ही चांगली गोष्ट, कारण की आपल्याला गुगलकडूनच रिकमेंडेशन मिळालं तर त्याहून चांगलं काही नाहीच आहे. आता यांनी खूप ब्रँड स्पेसिफिक सांगितलेले आहेत. नाही, आपण काय करूया, हा जो कीवर्ड आहे इलेक्ट्रिक बाईक EV बाईक डीलर नियर मी, हा आपण गुगलवर सर्च करूया आणि आपला जो मित्र आहे त्याचा बिझनेस कुठे रँक होतो आहे आता सध्या ते बघूया. त्याच्या बिझनेसचं नाव मी तुम्हाला सांगणार, पण आता मी बेळगाव एरियामध्ये असल्यामुळे माझ्या नियर बाय आणि हे 2 स्पॉन्सर्ड आहेत, ह्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. हे मोठे ब्रँड्स असल्यामुळे हे हिरोची बाईक सेल करतात आणि ही ओबेन इलेक्ट्रिक म्हणून त्यांचा ओबेन म्हणून हा ब्रँड आहे. तर ह्या 2 दिसत आहेत. तर ह्यामध्ये
हे सगळे जे बिझनेसेस आहेत, रिव्हर स्टोअर, हे सगळे आपल्याजवळ येतात. तर माझ्या मित्राचा बिझनेस जो आहे तो मी इथे बघतो, अजून आलेला नाही आहे इथे टॉप सर्चमध्ये. त्यामुळे खूप काम करण्याची गरज आहे. जर त्याचं ऑफलाईन खूप चांगलं चाललेलं आहे, पण ऑनलाईन जर समजा कोणी ब्रॉड सर्च केलं, तर आपण ह्यामध्ये कसे रँक करू आणि कॉम्पिटिटर आपले काय करत आहेत हे आपल्याला जाणून घेण्याची गरज आहे खूप. अजूनही त्याचा बिझनेस इथे दिसत नाही आहे, जी चिंतेची बाब आहे. बजाज ऑटो, स्क्वेअर कट, ई व्ही बाईक डीलर नियर मी, हा वर्क. माझं लोकेशन काय आहे हे बघायला हवं मला. ओके, आता इलेक्ट्रा ई व्हीज म्हणून आहे त्याचं, इलेक्ट्रा ई व्हीज. इथे तसं काही दिसतच नाही आहे. ठीक आहे, तर आपण काय करूया आता, हे जे लिस्टमध्ये जे येतात पहिले पहिले बिझनेसेस, त्यांच्यावर मूव्ह करूया आणि मी हे सगळे असे कॉपी करणार आहे. जोपर्यंत हे जेवढे टॉप बिझनेस कॉपी करणार आहे आणि इथे पेस्ट करणार आहे. दीज आर द गुगल सर्च results for places near me. Put them in a table. हे सगळे आपले कॉम्पिटिटर्स आहेत आणि आपण कुठल्या एरियात सर्व करतो हे आपण आता बघणार आहोत. आता रिवोल्ट शोरूम बेळगाव, आता माझ्या मित्राचं कोणत्या एरियामध्ये आहे मला माहिती आहे, तर त्या एरियाच्या नियर बाय मी बघायला प्रयत्न करा आणि मी त्याचा आता इथे म्हणजे तुमचा जो बिझनेस असेल तो तुम्ही आता इथे सर्च करा. जर तुमचा येत नसेल तर काही काळजी नाही आहे. आता इलेक्ट्रा ई व्हीज चांगले रिव्ह्यूज वगैरे आहेत. फक्त हे आहे की इथे काहीच प्रेझेन्स जो आहे तो अजून इम्प्रूव्ह होऊ शकतो असं वाटत आहे. कारण की इथे कीवर्ड्स वगैरे असतात ना, इथे डिस्क्रिप्शन वगैरे टाकलं पाहिजे, ज्यामुळे कीवर्ड्सला रँक हाय होतं. आता इथे जस्ट डायलर वगैरे चांगलं रँक होतं आहे. इंडिया मार्टवर पण आहे. ठीक आहे, चांगला आहे, तरी कम्पॅरेटिव्हली चांगला आहे. तर तरी पण मी आता हा बिझनेस आपला जो आहे तो इथे त्याचे डिटेल्स कॉपी करतो आणि आणि असं इथे टाकतो. सो दॅट दिस इज माय, असं सांगतो त्याला, दिस इज माय बिझनेस अँड हॅज नॉट रँक्ड वेल इन द टॉप 20. मला कसं बसला असून दे, पण मी आता असं टाकलं. आता काय, यू आर नॉट रँकिंग बिकॉज युअर लिस्टिंग इज पोझिशन डिफरंटली फ्रॉम वॉट पीपल आर सर्चिंग फॉर. युअर बिझनेस इज कॅटेगराइज ॲज ऑटो ट्यूनअप सर्व्हिस. सो Google don't see you as relevant match for electric bike dealers near me. सो काय गोष्टी केल्या पाहिजे, तर इलेक्ट्रिक बाईक किंवा स्कूटर हा जर कीवर्ड तिथे टाकला तर आपण तिथे येणार आहे. इथे फिक्स करायच्या गोष्टी त्याने सांगितलेल्या आहेत. लेट्स अज्युम दॅट यू आर अ 25 years experienced competitive analyst, and now put in the table of metrics which will compare me with top 5 businesses. We are near Mahatma Phule Road, so consider nearby competitors. आपण पूर्णपणे ChatGPTचा वापर करून आपल्यासाठी एक खूप चांगली केस स्टडी क्रिएट करतो. आता इलेक्ट्रा वीज च्या जवळ, आता मी जसं म्हणाल रिवोल्ट शोरूम आहे, इलेक्ट्रिक पे ई व्ही शोरूम हे काय, रिव्हर स्टोअर जे टिळकवाडीला आहे, जरा लांबच आहे पण तरी पण सर्व होऊ शकतं ऑडियन्स. सिम्पल एनर्जी अशोकनगरला आहे. खडेबाजार वगैरे खूप लांब जातं. खडेबाजार हा कुठला आहे तो आपण नंतर बघू. पण त्यांनी त्यांची कॅटेगरायझेशन ई व्ही डीलरशिप म्हणून केलेली आहेत बाकीच्या ब्रँड्सने, आणि आपलं जे आहे ते ऑटो रिपेअर असं दाखवल्यामुळे आपल्याला रँकिंग येत नाही ई व्ही डीलर्समध्ये. सर्च इंटेंट मॅच त्यामुळे आपला लो आहे आणि रिव्ह्यूज 28 आहेत त्यांचे. बघा किती प्लस, 60+, 70+, 200+, 70+. सो रिव्ह्यूज जास्तीत जास्त आणणे
ही गोष्ट आपण आता करू शकतो, ज्यामुळे आपला बिझनेस चांगला. नो EV कीवर्ड हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. EV कीवर्ड तिथे असलाच पाहिजे. सर्च केल्यावर जे योग्य सर्च कीवर्ड आहेत आपल्या बिझनेसचे ते तिथे असलेच पाहिजे. जे ब्रॉड म्हणजे जे मुख्य कीवर्ड्स आहेत ना 5 ते 6 ते तिथे असलेच पाहिजेत. आणि सेल्स प्लस सर्व्हिस ऑफरिंग ह्या सगळ्या गोष्टी ना गुगल आपल्याला ॲड करायला देतं. त्यानंतर ब्रँड पॉवर जी आहे ना ती ह्या गोष्टी नंतर येतात. कारण की जो ट्रस्ट बिल्ड करतो, जे त्यांचे मॅन्युफॅक्चर असतील त्यांच्याकडून ते टेम्पलेट्स किंवा ती ब्रँड पॉवर आली पाहिजे. आणि ती ऑथॉरिटी डेव्हलप झाली. असा सुंदर असा कॉम्पिटिटिव्ह ॲनालिसिस करून दिला आणि खूप चांगले इनपुट्स दिलेले आहेत. टॉप 5मध्ये रँक व्हायला काहीच म्हणजे हरकत नाही ह्या गोष्टी केल्यानंतर. आता आता असंही ह्यांनी गोलही असं दिलं की नंबर 1 इलेक्ट्रिक बाईक रिपेअर अँड सर्व्हिस सेंटर इन बेळगावी. असं पण आपण त्याला पोझिशन करू शकतो, जे खूप चांगलं आहे. आता कॉम्पिटिटिव्ह ॲनालिसिस आपलं ब्रॉड फक्त सर्च टर्ममध्ये झालेलं. तर आपण बऱ्याच गोष्टी अशा करू शकतो ज्या आपण आता बघूया. आता समजा आता मॅपमध्ये मी जाऊन बघतो. आता मॅपमध्ये आपण ना ह्या गोष्टी करू शकतो की ह्या नियरबाय एरियामध्ये ट्रॅफिक कसं आहे आणि आपण कुठे काय गोष्टी प्लेसमेंट करू शकतो. आता मी इथे डायरेक्ट काय करतो, इलेक्ट्रा EVजला जातो आणि मी इथे मॅपमध्ये जातो, जेणेकरून आपण आपल्या दुकानाच्या जवळ जाऊ. आता ना इथे बरेच फीचर्स असतात मॅप्सवर. इथे लेयर्समध्ये गेलं ना की ट्रॅफिक दिसतं आपल्याला. आता ट्रॅफिकमध्ये बघा, आता इथे दिलेलं आहे बघा, फास्ट ट्रॅफिक ते स्लो ट्रॅफिक. जर एकदम रेड असं मरून असेल तर ते आहे आपलं एकदम स्लो ट्रॅफिक. तर काही बाजारांच्या एरियामध्ये हा आता मेन ही जी गल्ली आहे, जी कोणती गल्ली आहे, कोणती आहे ही, हां, हा मेन बाजार आहे, खडे बाजार शहापूरचा. त्यामुळे इथे ऑब्व्हियसली स्लो ट्रॅफिक असणार. तर मी ह्या गोष्टी का सांगतो, तर आता इलेक्ट्रा EVs मित्राचं आपल्या शॉप इथे आहे. इथे फास्टपेक्षा जास्त हे आहे, म्हणजे लोकांना इथे थांबायला जास्त वेळ नाही आहे आपलं शोरूम व्हिजिट करणं. म्हणजे आपल्याला एफर्ट्स घ्यायला पाहिजेत की म्हणजे लोकेशनचं ठीक आहे. आता जेव्हा पण लोकेशन आपण पिक करू तेव्हा अशा स्पॉटवर असलं पाहिजे की जिथे ट्रॅफिक स्लो आहे. सो आपल्या शोरूम, कारण की आपल्याला जो दिखेगा वो बिकेगा या प्रिन्सिपलनुसार जर आपण अशा ठिकाणी असलो की तिथे स्लो ट्रॅफिक आहे, तर गिराईक थांबून त्याच्या नजरेसमोर काही ऑफर्स लिहिले किंवा आपण काही बॅनर्स लिहिले तर ते दिसू शकतात. ह्या गोष्टींसाठी मी हे सांगायचा प्रयत्न करत होतो. तर आता मी काय करतो, इथे पण लिहितो इलेक्ट्रिक बाईक डीलर. आता इलेक्ट्रिक बाईक डीलर म्हटल्यावर आता जे आलेले आहेत, आता इलेक्ट्रा EVs इथे आहे. चेतक आहे आपला कॉम्पिटिटर. आता चेतक इज अ बिग प्लेअर. बजाजची इथे सर्व्हिस सेंटर आहे. आता ह्यांचं बघा, ह्यांचं कुठल्या लोकेशनला, इथे स्लो ट्रॅफिक आहे. स्लो ट्रॅफिकच्या जवळ असल्यामुळे व्हिजिबिलिटी हाय आहे. आणि ह्या धारवाड रोडला कसं लोक जातात, ते हा रोड बाहेरच्या बाहेर असल्यामुळे आय गेस तिथे स्लो ट्रॅफिक असेल. बट मला वाटत नाही. हा ग्रीन आहे तिथे फास्ट ट्रॅफिक आहे आणि इथे स्लो आहे. म्हणजे लोक इथे गर्दी असल्यामुळे इथे जे कॉर्नर्स वगैरे असतात ना, इथे येऊन थोडे स्लो होतात. माझं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की हा रोडही चांगला आहे. इथे फक्त आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतील की आपल्याजवळ कोणते कॉम्पिटिटर्स आहेत, जास्त एरियामध्ये नाही आहेत, जी चांगली गोष्ट आहे. आता सॅमसंग मोटर्समध्ये तर इलेक्ट्रिक आहे काय मला माहीत नाही, आणि हे कोणत्या तर आपण बघूया ह्यांचं उघडून पेज. यामाहाचं आहे. इलेक्ट्रिकचं काय असं हे नाही आहे, म्हणजे जनरल यामाहाचं शोरूम आहे. सो ते काय आपल्या बिझनेसला तेवढं एफेक्ट करणार आपण ठेवलं पाहिजे आपल्या मनामध्ये. बघ, चेतक हा मोठा कॉम्पिटिटर असतो. आता चेतक आपला मोठा कॉम्पिटिटर आहे, पण तरी त्याचे रिव्ह्यूज खराब आहेत, आपले रिव्ह्यूज चांगले आहे. म्हणजे ह्या बाबतीत इलेक्ट्रा EVs जिंकत आहे. कारण की कॉम्पिटिटर असं ब्रॉड वेने कॉम्पिटिटर ॲनालिसिस केला तर आपण ह्या एरियामध्ये इलेक्ट्रा EVs हा किंग आहे. तर हे काय माय बेलगाम मोटर्स EV स्टोअर हे खूप नवीनपण आहे आणि तसा काय मोठा ब्रँड नाही. आणि आपल्या कंपॅरिझनमध्ये बेलगाम मोटर्स हे जे EV स्टोअर आहे ते शिवाजी महाराजांच्या शिवाजी गार्डन म्हणून एरिया आहे बेळगावमध्ये, त्या एरियामध्ये तसं लांब आहे. म्हणजे जवळजवळ ह्या एरियामध्ये इलेक्ट्रा EVs जिंकत आहे. आता हे डायरेक्ट जे विडा आहे ते खूप लांब आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड. सो बेळगावमध्ये जर स्केल करायचं असेल तर आता नेक्स्ट लोकेशन्स बघण्यासाठी
इलेक्ट्रा ईव्हीजला जर स्केल करायचं असेल बेळगावमध्येच, तर त्यांना असं लोकेशन शोधावं लागेल की सिमिलर लोकेशन लाईक धिस, आणि सर्च, आणि बेळगावमध्ये त्यांना आधी सर्च कीवर्ड्सने रँक झालं पाहिजे, आणि रँक झाल्यानंतर स्केल करायला सोपं होईल. तर असा एक हाय लेवल मी व्हिडिओ केलेला आहे, जो तुम्हाला कदाचित हेल्प होईल. तुमच्या बिझनेसलाही तुम्ही वापरू शकता. ChatGPTचा जास्तीत जास्त वापर करा. मोकळ्या वेळेमध्ये ह्या गोष्टी करा आणि आपल्या बिझनेसला इम्प्रूव्ह करा. जर तुम्हाला ह्या गोष्टींबद्दल काही कन्सल्टेशन हवं असेल, तर मी तुम्हाला तुमच्या दुकानाला किंवा प्रिमायसिसला व्हिजिट करू शकतो. जर वेळेअभावी आपण Google मीटवरही भेटू शकतो आणि खूप डिटेलमध्ये तुमच्या बिझनेसचे प्रॉब्लेम समजून घेऊन त्यावर आपण काम करू शकतो. तर खूपच चांगला बिझनेस करा. ChatGPTचा वापर करा. टेक्नॉलॉजी आत्ता खूप ॲडव्हान्स झालेलं आहे आणि खूप इझिली अवेलेबल आहे. प्रत्येक भाषेत अवेलेबल आहे. इथे आपण होल्ड करून ठेवलं, मराठीमध्येही सांगू शकतो. तर ठीक आहे, चला. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. जर तुम्हाला काही तुमचे स्पेसिफिक प्रॉब्लेम्स असतील तर तेही आपण बोलू शकतो. उद्योगाय नमः.